नमस्कार. मी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ प्रोफेसर गायत्री पाटोळे गेली 11 वर्ष वास्तु कन्सल्टन्सी या व्यवसायामध्ये आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे वास्तु संजीवनी. या शास्त्राचं सखोल ज्ञान मी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे श्रीपाद अलगीकर, धोंडेराज पाठक हेही माझे गुरुच आहेत. असं म्हणतात की घरं असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. घर हा शब्द 2च अक्षरांचा, परंतु घर, घरकुल, सदन, गृह असे शब्द आपण उच्चारले तरी माणसाच्या मनामध्ये प्रेम, आनंद, जिव्हाळा निर्माण होतो. कारण माणूस हा घरवेडा प्राणी आहे. तिथेच त्याचं स्वप्न साकारत असतं, आकार घेत असतं. आणि म्हणून घर हे एकमेव त्याच्या सर्व सुखदुःखांचं साक्षीदार असतं. सज्जन हो, आपल्या या सर्वसामान्य माणसांचं जीवन सुद्धा ना अगदी चाकोरीबद्ध असतं. म्हणजे सुरुवातीला शिक्षण, मग नोकरी, मग विवाह आणि मग त्याचा हा सुखाचा संसार थाटण्यासाठी एखाद्या छोट्या मोठ्या घराची तो निवड करत असतो. पण ते घर घेताना सुद्धा माणसाला अनेक दिव्यातून पार पडावं लागतं. म्हणजे थोडीशी काटकसर करून, वेळी अभावी पोटाला चिमटा काढून, वित्तीय बँकांकडनं कर्ज घेऊन, खरं सांगायचं झालं तर हे घर घेताना आपण ज्या कष्टातून एवढा मार्ग काढला, तर ते घर शास्त्राला अनुसरून आहे का याचा कधी आपण विचार तरी केलात? कारण घर हे एका जीवनरूपी वृक्षाचं मूळ आहे. ती पाळंमुळं त्याची जर योग्य ठिकाणी रुजली असतील तर तो वृक्ष फुलतो, बहरतो, त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होतं. आपल्या घराचंही अगदी असंच असतं. म्हणजे आपल्या वास्तव्याचं ठिकाण, व्यवसाय उद्योगाचं ठिकाण याची रचना जर शास्त्राला अनुसरून केली गेली असेल तर तिथून निघणारी सकारात्मक ऊर्जा ही माणसाच्या प्रगतीला गती देणारी ठरते. अन्यथा आपल्या या लाडक्या घराला घरघर लागायला वेळ लागणार नाही. कसं असतं ना की उत्तर पूर्व दिशांना देवदिशा म्हणतात, तर दक्षिण पश्चिम दिशांना दैत्य दिशा म्हणतात. उत्तर पूर्व दिशांकडून येणारे प्रवाह हे दैवी स्वरूपाचे असतात. तिथून आपल्याला योग, क्षेम, आयुष्य, मांगल्य, सुख, समाधान, शांती, समृद्धी या सगळ्या संजीवक घटकांची प्राप्ती होत असते. तर दक्षिण पश्चिम दिशांकडून नेहमी यमधर्मी स्वरूपाची आपल्याला प्राप्ती, एनर्जी मिळत असते. म्हणून असं म्हणतात की यमधर्मी दिशा या नेहमी बंद असाव्यात, झाकलेल्या असाव्यात. वास्तू असो की वस्तू, ती पंचमहाभूतातूनच बनलेली असते. मग काय आहे ती पंचमहाभूतं? ती समजवून घेण्यासाठी आमची वास्तू विश्व ही वास्तुशास्त्रावरती आधारित अशी एक कार्यशाळा आहे. आपण सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांस विनंती करते. कारण आपण जर छत्री पावसात घेऊन उभं राहिलो तर ती छत्री पाऊस थांबवू शकत नाही, परंतु तुम्हाला पावसात उभं राहण्याचं बळ मात्र नक्कीच मिळतं. कसं असतं ना की प्रसन्न वातावरणामध्ये प्रसन्न मानसिकता निर्माण होत असते आणि या प्रसन्न मानसिकतेमधून माणसाची उत्तम कार्यक्षमता विकसित होत असते. त्यासाठी घर हे शास्त्राला अनुसरून असणं गरजेचं असतं. सज्जन हो, आपण जर समजा शास्त्राला अनुसरून काही घराची उभारणी केली तर त्यातून मिळणारी ऊर्जा ही सकारात्मक ऊर्जा माणसाला प्रगतीला गती देणारी ठरते. म्हणूनच कधीतरी असं म्हणतात ना की 37 म्हणजे ऊर्जा, ऊर्जा म्हणजे गती आणि गती म्हणजे माणसाने मिळवलेली प्रगती. या प्रगतीला कधी खीळ बसता कामा नये. धन्यवाद.